एका पातेल्यामध्ये 2 कप असं तांदूळ घेतलेला आहे बासमती राईस बिर्याणी बनवण्यासाठी, म्हणजे बिर्याणी पुलाव म्हणू शकता तुम्ही व्हेज सोयाबीनची. सो तो मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा 2 पाण्याने आणि त्यानंतर थोडं पाणी घालून त्याला अर्धा तास भिजत ठेवायचं. त्यानंतर एक पातेलं गॅसवर त्यात थोडं पाणी घालायचं, त्याच्यामध्ये सोयाबीन्स घालायची. पाणी उकळायला लागल्यानंतर थोडंसं वाफवून घ्यायचं. मग ते सोयाबीन मस्त अशी शिजल्यानंतर काढून घ्यायचं. सगळं पातेल्यामध्ये मोकळं करून घ्यायचं पाणी गाळून. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर असं सगळं घेऊन एक वाटण तयार करायचं. त्याचं पेस्ट मस्त बारीक तयार करून घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला काय खडे मसाला घालू शकता. त्यानंतर सोयाबीन घेतलेलं पातेल्यामध्ये दही टाकायचं. मग ते जे वाटण केलं आपण ते टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये जे काही मसाले तुम्हाला ॲड करायचे ते टाकू शकता. कांदा मसाला, मिरची पावडर, बिर्याणी मसाला, हळद, धने पावडर आणि अख्खे गरम मसाले करायचे करू शकता. आम्ही अख्खा गरम मसाले वापरत नाही, सो मी नाही टाकलं. पावडर टाकली होती थोडीशी, ते माझ्याकडनं स्किप झाला आहे व्हिडिओ. सो हे सगळं मिक्स करून त्याला तळलेला कांदा हा चुरून मस्त टाकायचा आणि ते सगळं मिक्स करून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. एक 10-15 मिनटं, 1 तास काय असेल ते. मॅरिनेशन छान होतं. मला वेळ नव्हता म्हणून मी एक 10 मिनटं ठेवलं. त्यानंतर कढई ठेवली गॅसवर, तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं सोडल्यानंतर ती मस्त भाजी आहे ना, एक 10-15 मिनटात भाजी तयार होते लगेचच, कारण ऑलरेडी सोयाबीन शिजलेले असतात. त्यामुळे मस्त उकळू द्यायचं त्याला आणि थोडंसं असं घट्टसर रस्सा टाईप करायचा. आपल्याला थर लावायचे बिर्याणीचे, सॉस तयार करायचं. नंतर एक पातेलं घ्यायचं, त्यात पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लांब मिरच्या टाकायच्या आहेत, लिंबू टाकू शकता, खडे मसाले टाकू शकता, तमालपत्र वगैरे सगळं. त्यानंतर जो भिजवलेला तांदूळ असतो आपण तो सगळा त्याच्यात टाकून द्यायचा आणि मस्त एक उकळी होऊन द्यायचं. म्हणजे 80 ते 90% तो भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मस्तपैकी. सारखं आपल्याला हलवून बघायचं आहे. तांदूळ आपला तुटला नाही पाहिजे. असं खळखळ उकळी येऊ द्यायची. लिंबामुळे भात पांढरा होत असतो. माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून टाकलं नाही. असाच भात छान पांढरा झालेला आहे. सो नंतर ते मोकळं करून घ्यायचं आणि नंतर लगेच पातेल्यामध्ये तूप टाकून, तेल टाकून तुम्ही थर लावायला घेऊ शकता. एका खाली लेअरला तुम्हाला मसाला घालायचा आहे, त्यानंतर राईस घालायचा आहे, आपल्याला कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायचं आहे. परत सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे. मसाला, कांदा, राईस असं सगळं थर लावून घ्यायचे मस्तपैकी. त्याला छानपैकी प्रेस करून घ्यायचं, एकदम दाबून वगैरे घ्यायचं पॅक करून. त्याच्यानंतर वरून तुम्ही कोथिंबीर पेरायची आणि कांदा जो काय आपल्याला उरलेला असतो तो कांदा पेरून घ्यायचा. तो कांदा पेरून झाल्यानंतर त्याच्यावर तुम्ही तुपाची धार सोडू शकता किंवा आपला जे फूड कलर आहे तो सोडू शकता. मी असं मस्तपैकी थर लावून घेतलेले आहेत आणि ते थर लावल्यानंतर एका साईडला तवा ठेवायचा गरम करायला, प्रीहीट केल्यानंतर. त्यानंतर हे पातेलं त्याच्यावर ठेवायचं, झाकण ठेवून बारीक गॅस करून त्याच्यावर जड ठेवायचं. मी पोलपाट आणि खलबत्ता ठेवला, तर जड ठेवायचं मस्तपैकी, कारण त्याला दम छान आला पाहिजे आणि जेवढा दम येईल त्याला छान शिजते ती. कारण 80% आपण राईस शिजवलेला असतो, 80-90%, 10% 20% राहिलेला असतो. सो असं मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये फूड कलर आणि त्यानंतर असा राईस मस्तपैकी 10-15 मिनटानंतर राईस असा रेडी आहे. खूप छान प्रकारे असा सुटसुटीत राईस झालेला होता, बघू शकता तुम्ही. चव पण त्याची एकदम भन्नाट. जे नॉनव्हेज लवर आहे, ज्यांना चालत नाही मार्गशीर्ष महिन्यात, ते अशी व्हेज सोयाबीनची बिर्याणी करून खाऊ शकता. एकदम चवीला बेस्ट लागते, करायला पण सोपी आहे, खूप छान. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.